जावाई, कालची मटणाची भाजी कशी झालती? आता इथून पुढं महिनाभर मटण आणायचं नाही. लय बेकार झाली बाबा मटणाची भाजी. उद्या परत एकदा आणा, डबल चांगलं करा आणि खाऊ घाला, तेव्हा मी तुम्हाला सांगा कशी होती ती. कालची लय बेकार होती. चांगली नव्हती झाली मग अजून एकदा कशाला सांगतात? एकल्याने किलो भर मटणाचा काटा काढला ना, आता सांगतात चांगली नाही झाली ना, अजून एकदा आण. आता आणायचंच नाही. मामी, भावानी गाडी घेतली. ती घेतली असन हप्त्यावर. एवढी काय गरज आहे त्या गाडीची? रील काढून सण करायची. आपल्यापाशी पैसे असले तर घ्यावा, नाही तर घेऊ नाही. माझ्या भावाने नाही हो, तुमच्या भावानी गाडी घेतली. आता मला फोन आलता. हा, ते माझ्या भावाने होय. हा हा हा, ते त्यांच्याकडे लय पैसा आहे, पण आता त्यांना बी गाडी लागती ना, घेतली असं. घेऊन द्या. अरे मामा, 10,000 पाठवलं बघ तुला. आले का बघ पैसे, आणि आले असले तर मला मेसेज करून सांग. कट झाला का फोन? होय. मला एक गोष्ट सांगा, तुमचं जे मन आहे ते समुद्रासारखं मोठं असेल ना? होय, 100%. मग त्यामध्ये छोटे मोठे मासे तर राहतच असतील. कुठून राहत असतील छोटे मोठे मासे? तुझ्यासारखी मोठी लट मगर त्या समुद्रात असल्यावर अगं समुद्रात राहायचं सोड. त्या समुद्राच्या कडेनं सुद्धा छोटे मोठे मासे येणार. वहिनी, तुम्हाला डान्स येते काय? होय, येतंय की. लय भारी डान्स येतंय. होय, म्हणून तर माझ्या दादाला तुम्ही इशाऱ्यावर नाचवताय. काय द्यायचं जावाई? भात घेतलाय, आता भात खाऊ वाटलाय आणखीन, पण मागू तरी कसा? मामी, भात लयच भारी झालाय बरं का. हो हो, छान झालाय. नेहमीच्या भातापेक्षा ह्यो भात जरा भारीच झालाय, पण काही म्हणा बरं तुम्ही. हो हो हो, भारी झालाय. असला भात मी जिंदगीत कवा खाल्ला. पहिले फार असला भात खायला लागलोय. लईच मजा यायला बरं भात खायला. त्या जावायला भात खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही. आणूनच द्यावा लागेल भात त्यांना. रोजच्या सारखाच भात आहे. हा, घ्या. काय द्यायचं जावाई? भात घेतलाय, आता भात खाऊ वाटलाय आणखीन, पण मागू तरी कसा? मामी, भात लयच भारी झालाय बरं का. हो हो, छान झालाय. नेहमीच्या भातापेक्षा ह्यो भात जरा भारीच झालाय, पण काही म्हणा बरं तुम्ही. हो हो हो, भारी झालाय. असला भात मी जिंदगीत कवा खाल्ला. पहिले फार असला भात खायला लागलोय. लईच मजा यायला बरं भात खायला. त्या जावायला भात खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही. आणूनच द्यावा लागेल भात त्यांना. रोजच्या सारखाच भात आहे. हा, घ्या. आलो का राखी बांधून? आलो की. 3 बहिणीकडून 3 राख्या बांधून आलो. ओवाळणी किती टाकलो? टाकलो की 1100 रुपये. अहो, पण तुमच्याकडे 300 रुपये होते की. अगं, माझ्याकडे तुझे 3000 रुपये होते की, लाडक्या बहीण योजनेचे आलेले. मी चाललो बघ. बरं, मार्केटमध्ये चालला असाल तर वडापाव घेऊन या, आणि चौकात चालला असाल तर कांदा भजी घेऊन या. आणि मी नरकात चाललो असलो तर? मग तिथं जाऊन व्हिडिओ पाठवा आणि लोकांना पण कळू द्या बायकोचा किती धाक असतो. अहो, माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय काटा आलाय का? भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन. गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का, तुला मी 1 लाख रुपये देतो. आय, खरंच? थांबा थांबा, 1 मिनिटात मी आले. ग मम्मा, ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1 लाख रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार, काम काय आहे ती. हो, बरोबर विचारते. थांब, काय काम आहे हो नेमकं? मला 3 लाख रुपये पाहिजे. विचारलं मी त्यांना. काय म्हणले ग? म्हणले मला आधी 3 लाख रुपये दे. बघ कसा आहे ती तुझा नवरा. धोकेबाज माणसा, तू मला का नाही सांगितलं तुझं लग्न झालंय, तुला बायको आहे, 2 लेकरं आहेत म्हणून? अगं, मला सांगायला लाज वाटते.
मामी ते भावानी गाडी घेतली. ती घेतली असन हप्त्यावर. एवढी काय गरज आहे त्या गाडीची? ऋण काढून सण करायची. आपल्यापाशी पैसे असले तर घ्यावा, नाही तर घेऊ नाही. माझ्या भावाने नाही हो, तुमच्या भावानी गाडी घेतली. का आता मला फोन आलता. हा ते माझ्या भावाने होय. हा 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 ते त्यांच्याकडे लय पैसा आहे, पण आता त्यांना बी गाडी लागती ना, घेतली असं. घेऊन द्या. अरे मला फिरायला जायचं, कुठे जाऊ सांग की. चला मामी येतो मग. आता तुमची मुलगी मी आणून इथं सोडली. 2-3 दिवस तिला सणासाठी इथं राहून द्या. मग जाऊ का मग मी? हो चला ठीक आहे. जाऊ का मग मी? हो हो. चला राहून केला 2-3 दिवस राहून द्या. चला जाऊ का मग मी? किती वेळा सांगितलंय तुम्हाला निघा म्हणून. निघा की पटकीनी. किती म्हणला तरी आम्ही राहणार नाही तुम्हाला इथं. ते व्हॉट्सअपला कोणाचा डीपी ठेवलाय तुम्ही? हिरोईनचा. का? कारण त्यांची चेहरा असं चमकत्या ग्लासवाणी चकचक. का बायकोचा ठेवायला लाज वाटते? होय. मामी पैसे बिशे काही कॅश असली तर माझ्याकडे देऊन ठेवा. चोर फिरले वाढले तर बरं का, चोरी करते इथे येऊन. अहो जावाई, त्या चोरांनी पैसे नेलेले बरे, पण तुम्हाला पैसे देणार नाही मी आता. मला एकदाच कळालं तुमच्या पैसे दिल्यावर काय होतंय. हे बघा भावानो, नीट बघा, हीच आहे ती. कोण आहे मी? सुख समाधान हिसकावून घेणारी. सोन्याचा डोरला शोभून दिसतंय गळ्यात काळ मणी. अगं सोन्याचा डोरला शोभून दिसतंय काळ बाई मणी. अन सुखी ठेव काळू बाई माझा धनी. अन सुखी ठेव मंडा. का बरं मला सारखं सारखं फोन करून त्रास द्यायला लागलेस? आता जर फोन केलास तर बघ पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करीन. कोण त्रास दिलेलं? काय माहित कोण आहे सारखं सारखं फोन करून त्रास द्यायला लागले. ब्लॉक कर की. ब्लॉक केले तरी नवीन नवीन नंबरवर फोन करायला लागले. होय का? होय. मला आत्ताच्या आता नवीन सिम कार्ड आणून द्या. लगेच आणून देतो 5 मिनिटात तुझ्या घरात. सुने दे इकडे मोबाईल. नवीन सिम आणलं. हे घे. आता सिम नवीन टाकलं. खुश का आता? नाही. हॅलो. कोण? मी तीच जिला तू सारखं सारखं फोन करून त्रास देत होतास. आता मी नवीन नंबर घेतलाय. आता त्रास देऊन दाखव. का बरं मला सारखं सारखं फोन करून त्रास द्यायला लागलेस? आता जर फोन केलास तर बघ पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करीन. कोण त्रास दिलेलं? काय माहित कोण आहे सारखं सारखं फोन करून त्रास द्यायला लागले. ब्लॉक कर की. ब्लॉक केले तरी नवीन नवीन नंबरवर फोन करायला लागले. होय का? होय. मला आत्ताच्या आता नवीन सिम कार्ड आणून द्या. लगेच आणून देतो 5 मिनिटात तुझ्या घरात. सुने दे इकडे मोबाईल. नवीन सिम आणलं. हे घे. आता सिम नवीन टाकलं. खुश का आता? नाही. हॅलो. कोण? मी तीच जिला तू सारखं सारखं फोन करून त्रास देत होतास. आता मी नवीन नंबर घेतलाय. आता त्रास देऊन दाखव. मामी तुमचा जावई आता लवकरच करोडपती व्हायला लागलाय. आणि मग तुम्ही बी IPL मधली टीम घेतली काय 50 रुपयाला? हो. तुम्हाला कसं कळलं? तुम्ही करोडपती तर काय होणार नाहीत, पण रोडपती नक्कीच होणार आहेत. आणि तुम्ही आम्ही मामी मला अर्जंटमध्ये 50,000 रुपयाची गरज आहे. मला 50,000 रुपये द्या बरं. का येतात आणि उठलं की सुटलं 50,000 रुपये द्या आणि 25,000 रुपये द्या. इथं काय तुम्हाला हे पैशाचं झाड दिसतंय काय? उठलं की सुटलं त्या पैशाशिवाय ह्याच्याशिवाय तुम्हाला सुधारतच नाही काही. माझं रुपया नाही. मी 2-3 हजार रुपये ठेवले तर आम्हाला सुख आहे दुःख आहे. आम्ही इथं राहण्यात राहतो. अजिबात पैसे मागत जाऊ नका. मग ते 2-3 हजारातले काय करा, फक्त 1000च दे. तुम्ही तर म्हणलात की 50,000ची गरज आहे. आता 1000 टापलात का येऊन? मला 1000चीच गरज आहे, पण तुम्हाला 50,000 जेव्हा मागतो का तेव्हा तुम्ही 1000 देतात, म्हणून 1000 मागितले. माय काहीच हलकट जावाय भेटलाय आमच्या नशिबाला. कुणाला भेटू नाही. बाथरूमचं दार समजून फ्रीजचं दार उघडतो. फ्रीज होता त्याच्या तरीच मी विचार करतोय बाथरूम मध्ये एसी कधी लावला. जावाई तुम्हाला खायला काय बनवायचं? काय काय ऑप्शन आहे खायला? राईस, चावल आणि भात यातलं काय करू? लवकर पाटकीने सांगा. पुन्हा म्हणताना विचारलं ना. राईस, चावल, भात.
सर मला सांगा आजच्या जमान्यात सर्वात इमानदार माणूस कोणता आहे? पानवाला. कसं काय? कारण तो सांगून चुना लावतो. चला मामी मग येतो मी. अहो थांबा ना, चहा पाणी करून जा. मी तरी कुठं चाललोय, तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय मी. माय काय हलकट जावाई गई. अशी कोणती गोष्ट आहे हो जी तुम्ही बघून पण तोडू शकत नाही? ना तुम्ही दारू पिताय, ना तुमच्या फोनला पासवर्ड आहे, ना तुमचं शेजारणी बरोबर लफड आहे. अगं मग ही चांगली गोष्ट आहे की माझ्यासारखा नवरा सगळ्या बायकांना पाहिजे. अहो अशी कशी चांगली गोष्ट? हाच तर मेन प्रॉब्लेम आहे. मला भांडायला कारण नको का? आणि तुम्हाला माहिती आहे, एक जरी दिवस आपलं भांडण नाही झालं ना तर माझ्या गळ्याच्या खालून अन्न उतरत नाही. हालत बघा माझी कशी झाली आहे, किती बारीक झाली आहे मी. मला काय माहिती नाही, मला भांडण पाहिजे म्हणजे पाहिजे. मला ना लय कसतर होतंय. मला भांडण्यासाठी कारण पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता द्यायचं. मला काय माहित नाही, लय कसतर होते मला. काय झालंय? माझा भाऊ म्हणला शेअर मार्केट मध्ये पैसे लावितो आणि तुला 5चे 10 करून देतो 2च तासामध्ये. लोकांना म्हणला मी कमवून देतोय केवढाले, तुला काय झालं, तुला बी कमवून देतो. मग दिले का मग तो पैसे? 5 दिले आणि आता 50 झालेत. खरंच आहे बाबा, तू माझ्यासाठी लक्ष्मीच. बरं मला आज खरंच 50,000ची गरज होती. आणि बघ ना माझं नशीब कसं, मला गरज पडली आणि तो लगेच 5चे त्याच्याकडून 50 करून घेतलेस आणि आता मला 50,000 रुपये देशील. 5चे 50,000 कमविले नाही, प्रॉफिट नाही झाला, लॉस झालाय. त्यांनी 5,000चा 50,000 लॉस केलाय. कुठं तरी पळून गेला. आता मी त्याला सापडीते, सकाळपासून फोन लाविते, फोन बी स्विच ऑफ आहे. तर तुम्ही काय माझं डोकं खाऊ नका. अहो आपण बाहेर जाऊया का? जरा जोरात तर बोल की ऐकू तर येऊ दे. नवरीचे 9 दिवस आहे म्हणून गप आहे. 10वा दिवस येऊ द्या मग बघा माझा आवाज. अहो ऐका की, मी साडी घेणार आहे, मला 500 रुपये द्या की. ए अजिबात पैसे नाहीत का? झाडाला पैसे लागलेत का? कपाट भरले साड्या ना. चल जाऊ का दादा? बर बर राहिलेच का दीदी पण 4 दिवस? मस्त लिकरू पण राहिलं होतं छान. नको दादा, घरी सासू सासरे एकटेच आहेत, त्यांच्या पण जेवणाचे हाल होतात. बर बर जा सावकाश जा. बरं ती जाऊ दे दादा, मला साडीला 500 रुपये दे की. दीदी तू माझी लाडाची बहीण आहेस. 500 काय, हे 1000 रुपये ठेव. हॅलो मॅडम, मी 2-4 दिवस गोव्याला चालले. ए गोव्याला नाही गावाला म्हण. हॅलो मॅडम, गोव्याला नाही चालले, गावाला चालले. मामी सारखं सारखं चिकन नाही खाऊ वाटत बाई, मटन तरी आणा की. नाही खा वाटत तर काय करते, टाकते कुत्र्याला. राहून द्या. मजा केली मी. खाऊ वाटते खाऊ वाटते. तुम मुझे खून दो या ना दो, मैं अपने आप पीऊंगी, मगर तुमको आजादी कभी नहीं मिलेगी. जीव को ताप आहे रे बाबा. कुठे गेली होतीस? ब्युटी पार्लरला. बंद होता का? जावायला अंगठी केल्यास यावर्षी भरपूर पाऊस पडेल आणि सोन्याची चैन केल्यास मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तू का बघलेस? ला तुझ्या मम्मी पप्पाला फोन. जा तिकडे. आलो का राखी बांधून? आलो की 3 बहिणीकडून 3 राख्या बांधून आलो. ओवाळणी किती टाकलो? टाकलो की 1100 रुपये. अहो पण तुमच्याकडे 300 रुपये होते की. अगं माझ्याकडे तुझे 3000 रुपये होते की लाडक्या बहीण योजनेचे आलेले. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कंटाळा आला गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन. गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. बाई ते जावाय जाणार आहेत का ग? मम्मा विचारित होती तुम्ही कधी जाणार आहेत म्हणून. मी नाही जाणार आताच. कशामुळे नाही जाणार? गेल्या पारीत मी 15 दिवस राहिलोय आणि 16 दिवशी जायच्या टायमाला मामी काय म्हणतात, 8 दिवस राहिला असतात तर कोंबडा खसकीला असता. त्याच्यामुळे आता मी जाणारच नाही. कोंबडा खसकूस तर. अगं ते म्हणते की कोंबडा खसकिल्याशिवाय मी नाही जाणार. लयच हलकट आहेत गय ते जावाई. जात्या खुरवाड्यातलं कोंबडा आणा आणि त्यांच्या हवाली कर, त्याची उठत नाही ते इथली. जा.
त्या खुरवाड्यातला एक कोंबडा कापा धरून. तिकडच घेऊन जाऊ आपण घरी. चला 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 मामी येतो मग. आता तुमची मुलगी मी आणून इथं सोडली 2-3 दिवस तिला सणासाठी इथं राहून द्या. मग जाऊ का मग मी? हो चला ठीक आहे. जाऊ का मग मी? हो हो चला राहून केला 2-3 दिवस राहून द्या. चला जाऊ का मग मी? किती बरं सांगितलंय तुम्हाला निघा म्हणून. निघा की पटकीनी. किती म्हणला तरी आम्ही राहणार नाही तुम्हाला इथं.